माझा आराम करणं माझ्यावरती एवढं भारी पडेल म्हणून मला कधीच वाटलेलं नव्हतं. आता हे पहिल्यांदाच झालेलं होतं माझ्यासोबत. आता झालं काय मी तुम्हाला पुढं सांगणारच. त्यासोबतच ना बाहेरचं वातावरण इतकं बदलत आहे आता, कधी गरमी कधी थंडी वाजते, कोणता ऋतू चालत आहे ते पण कळत नाही आहे. बाहेरचं वातावरण बदललं की तब्येतीमध्ये पण बदलाव येत असते, म्हणून तब्येत खराब होती. त्यामुळे आराम करायचं चाललंच होतं माझं. आता थोड्या वेळ आराम करावं म्हणून घरातले कामं वगैरे पटकन करून ना आराम करायला गेलीच होती. तेवढ्यातच मला बाहेरचा काहीतरी सांडण्याचा आवाज आला, पडल्याचा आवाज आला होता. तर येऊन बघत आहे तर माझ्या वादळने काहीतरी कांड केलंच होता. तुम्ही बघू शकता काय केलं ते. पूर्ण चहापत्तीचा सडा टाकलेला होता, पांढरी फरशी पूर्ण लाल केलेली होती. आता चहापत्ती गेल्याचं गम नव्हतं थोडं पण मला हे साफसूफ करायचा मला खूप जास्त गम येत होता. पण काही असो, आता चुकी तर माझीच होती. मी तिला सोडून आराम करायला गेली होती म्हणून हे काही झालं. आता लहान लेकरं जर खेळायला सुरू केले ना तर त्यांचं असं काही चालूच असते. त्यांच्यावर लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे. आता त्यांनी खेळायला लागतात ते तर तेव्हा तर नक्कीच आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चहापत्तीला वाळू घातली उन्हामध्ये आणि डब्यामध्ये भरून ठेवली, वेस्ट झालेली फेकून दिली. आता थोडं बरं वाटत आहे म्हणून छान असे केसांना तेल लावून ना घरातले कामं वगैरे करून घेतली. चला मग अशा प्रकारे माझा दिवस गेलेला होता. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. बाय, टेक केअर.